मान. काय ग विद्या? नाही म्हटलं आज भाऊबीज. तुझा श्याम दादा तुला ओवाळणी काय देणार आहे? ते माझ्यापेक्षा जास्त तुला ठाऊक. ते कसं काय? कारण हल्ली आमचे थोरले बंधुराज आमच्यापेक्षा जास्त तुमच्या जवळच असतात. हळू बोल ना. आमच्या घरी कोणी ऐकलं ना तर फटाक्याची माळ लागेल. काय ग, आमचा दादा काय इतका वाईट आहे? तसं नाही ग, पण परवा माझ्या बाबांनी त्याला आडून आडून विचारलं तर म्हणतो कसा, आमच्या ताईचं लग्न झाल्याशिवाय आणि राजूचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी मुली लग्नच करणार नाही. असं म्हणाला दादा? थांब, आता त्याला कान धरूनच विचारते. ए नको हा, भाऊबीजेच्या दिवशी, नाहीतर ओवाळणीला बसायची कात्री. ठीक आहे, मग आज मी दादाकडे ओवाळणी म्हणून वहिनीच मागून घेते. इश्श. काय लाजलीये कारंजे उडाल्यासारखी. मला वाटतं आमच्या दादाशी लग्न झालं ना तर थुई थुई नाचशील फुलबाजी सारखी. हळू बोल की, तो ऐकत असेल खिडकीच्या आडून. स्वारी उठलीये कुठे अजून? ए मग जा ना, उठव ना त्याला. उठवते, पण विद्या पुढच्या वर्षी दादाला तू ओवाळायचं. हा, भाऊबीजेला. पाडव्याला. चल काहीतरीच काय. येते मी. अहो बंधुराज उठा. ए दादा किती वाजले बघ ना, उठ आता. म्हणजे तू जागाच आहेस? नुसतं जागा नाहीये तर बाहेर काय काय चाललं होतं ते पाहत होतो. पाहत होतास की ऐकत होतास? ऐकण्यासारखं काही होतं? उगाच नाटक करू नकोस. हा दादा, तू लवकरात लवकर विद्याशी लग्न केलं नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. बापरे, म्हणजे माझ्या या लाडक्या बहिणीचं आता लग्न जमवायला पाहिजे. माझ्या लग्नाचा काय संबंध इथे? तुझं लग्न झाल्याशिवाय मी करू? आणि मला लग्नच करायचं नसेल तर? बघ बुवा, तुझी ती बिन लग्नाची राहील. दुष्टेस. ताई, तिचा राग म्हणजे हे सुमत आहे, अशी रागवतेस काय ग? हे बघ, तुझी आणि राजूची जबाबदारी आईने माझ्यावर सोपवली, ती मला पूर्ण करायला नको का? आधी तुझं लग्न होईल, राजूचं शिक्षण पूर्ण होईल, आणि मग मग मी लग्न करीन. काय? ठीक आहे, आज भाऊबीज आहे म्हणून मी काही बोलत नाही. अरे हो, आज भाऊबीज नाही का? तुला अशी झकास ओवाळणी घालणार आहे मी. ते ओवाळणीचं नंतर बघू, तू आधी आंघोळ करून घे. आंघोळ करून घे. राजू उठला? मुंबईहून आल्यापासून कुंभ करण्यात झालाय त्याचा. अगं मग उठव जा त्याला, जा. असा उठायचा नाही तो. थांब, राजू. ए राजू, अजून उठत नाहीये. राजू, ए राजू, उठ म्हणते ना. काय ग ताई, झोपून दे ना. अरे आज भाऊबीज आहे, तू उठ आधी आंघोळ करून घे. नंतर 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 नाही, आता. असा उठायचा नाही तू. थांब आता. बॉम्ब. काय ग ताई? सिगरेटचं पाकिट? वा, म्हणजे मुंबईला जाऊन तू हेच शिक्षण घेत होतास वाटतं. रात्रभर सिगरेट ओढत होतास ना? तू दे इकडे. थांब, दादालाच दाखव दे. तुझे नावच सांग. ताई, दादा, ताई, ऐकून ए, घे. दादा, ताई. दादा, दादा, ए, हा राजू की नाही? ताई, दादा, मी काय ताई, सांगते? दादा. ताई, ताई, काय आहे? काय हा पोरकटपणा? दादा, हा? हा राजू की नाही? हा? काय? दादा, हा? हा राजू त्याच्या खोलीमध्ये काय? रात्रभर, काय? अरे रात्रभर ताई, काय? अभ्यास करत होता. हा, एवढंच ना? मग त्यात धापा टाकण्यासारखं काय? अगं, त्याची परीक्षा जवळ आली. राजू, अभ्यास कर, रात्रंदिवस अभ्यास कर, म्हणजे तुला चांगले मार्क्स मिळतील, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. अशीच मेहनत कर. आमची सगळी धुरात तुझ्यावर आहे. धुरा धुरा, धूर नाही. चुप. म्हणजे काय नाही रे दादा, मी जातो आंघोळीला. बरं ताई, केव्हा ओवाळायचं असेल ते वाळून घे. मी मिळेल त्या गाडीने मुंबईला जाणार आहे. परीक्षा जवळ आली आहे ना माझी. ओहो. राजू किती अभ्यासू आहे ना? हो. अरे हो ताई, पण तू आम्हा दोघांना केव्हा वळणार आहेस? दोघांना नाही, तिघांना. हा तिसरा कोण? आपल्या नानू शेठचा मुलगा धनु दादा.
कसला विचार करतोयस? कसला नाही. राजूच्या फीच आहेस ना? हम्म. अरे त्याची फी जमवणं अगदी सोपं आहे. कसं काय? या बांगड्या. काय वेळीस की काय? तुझ्या बांगड्या विकून मी पैसे उभे करू? त्यापेक्षा राजूचं शिक्षण अर्धवट राहिलं तरी मला चालेल. काय बोलतोयस तू हे दादा? अरे जगातलं सगळं सोनं एकत्र केलं तरी ज्ञानाची बरोबरी होऊ शकत नाही. ताई, पण त्या बांगड्या आईनी तुला दिल्या आहेत. त्याच आईनं तुला, मला आणि राजूला जन्मही दिलाय. आज आई असती तर तिनं घरदार विकून सुद्धा आपलं शिक्षण पूर्ण केलं असतं. माझा ऐक दादा, तू या बांगड्या विक किंवा गहाण ठेव, पण राजूची फी पाठवून दे. ए ताई, या बांगड्या राहू देत. मी उद्या त्या नानूशेठकडे जातो. आपली जमीन गहाण पडली त्यांच्याकडे गेले कित्येक वर्ष. ती त्यानं विकत घ्यायला सांगतो. आता मात्र नाही म्हणू नकोस हा. या बांगड्या तू गहाण ठेव. अरे उद्या धनू मुंबईला जातो, त्याच्याबरोबर पाठवून दे राजूची फी. आई, श्याम, माझा आता काही भरोसा नाही आहे रे. आई, सोमनची आणि राजूची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते रे. त्यांना शिकून सवरून मोठं करा. डॉक्टर, माझी आई आजारी आहे, चला ना. अरे एवढे पेशंट बसलेले असताना कसं निघताय? मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर. चला ना डॉक्टर, चला ना. बरं बरं, चल बाळ. बाळांना तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे गरिबीशिवाय दुसरं काही नाहीये रे. आई, पण माझ्या आईनं दिलेल्या या 2 बांगड्या मी माझ्या सुमन करता देते. आईला वंश परंपरेने मिळाल्या होत्या या बांगड्या. आई, मला क्षमा कर. तुझं स्त्रीधन आज तुझा करंटा मुलगा गहाण टाकायला निघालाय. दादा, दादा शांत हो. हे बघ, परमेश्वराची इच्छा असेल ना तर आपण ह्या बांगड्या परत सोडवून आणू. तू आमची धाकटी बहीण नाहीयेस ग, थोरली बहीण आहेस. खरंच थोरली आहेस. दादा, ए दादा, धनु दादा आला परत. ये धनू, ये. मुंबईला जाऊन आलास? हो ना. राजू भेटला? हो, भेटला. पैसे दिलेस? नाही. का? बोल ना. पैसे फुकट जातील म्हणून. म्हणजे तू हे काय बोलतोयस? दादा, राजू अभ्यास करत नाहीये. मग काय करतो? ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा म्हणजे कळेल. तू असं कोड्यात बोलू नकोस. ताई, राजू एका मुलीच्या प्रेमात पडलाय. अरे इतकंच ना, मग त्यात एवढं चिडायला काय झालं? ते दोघं लग्न करणार आहेत म्हणे. लग्न? हम्म. इतक्या लवकर? अजून शिक्षण पूर्ण व्हायचंय, नोकरीचा पत्ता नाहीये. मूर्ख. मी आज त्याला तार करून लगेच बोलून देतो. दादा, तू अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हे बघ, तू स्वतः जाऊन भेट त्याला आणि बघ त्याच्या मनात काय ते. धनु दादा, तू परत जाणार आहेस ना मुंबईला? हो, मी जाणार आहे मुंबईला. मी तुझ्या बरोबर मुंबईला येणार आहे, राजूला भेटायला. इकडे इकडे. राजूचा वर्ग कुठला? तो इथेच कुठेतरी असेल. तू थांब, मी त्याला बघून येतो. ठीक आहे. किशोरी. धनू, ही किशोरी कोण? ती अशीच कुठेतरी आहे. तू थांब. किशोरी, किशोरी, किशोरी. काय हो, तुम्ही हे माझं काय करून ठेवलं? काय करून ठेवलंय? तुम्ही आल्यापासून अभ्यासात माझं लक्ष लागेन असं झालंय. माझं एकदम उलट झालंय. म्हणजे तू भेटल्यापासून मला अभ्यास करावा असं वाटतं. लवकरच मी मुंबईला येईन, मग आपण दोघं मिळून अभ्यास करू. हा, चालेल, पण नको. का? तुम्ही इथे आलात तर मी या जन्मात पास होऊ शकणार नाही. ए अगं, तुला मी केव्हाच पास केलंय. हा? ते तोंड मीठ. आणि मला सांग, राजू कुठे आहे? का?
अगं त्याचा मोठा भाऊ त्याला भेटायला आलाय. आता हो, आपण त्याला ताबडतोब गाठलं पाहिजे. चल. राजूचा मोठा भाऊ, माझा सख्खा मानलेला भाऊ, ही माझी सख्खी मानलेली मैत्रीण, शलाकाची मैत्रीण. राजूचा पत्ता कुठे? पत्ता कुठे? शलाकाच्या घरी. राजू, आपण लग्न कधी करायचं? आधी मला कुठेतरी नोकरी तर मिळू दे. अरे तुला नोकरीची काय गरज आहे? डॅडी तुला पार्टनर करून घेणार आहेत आणि गरजावे सुद्धा. जमणार नाही. का? अगं दादाला आणि ताईला सोडून मी कुठेही जाणार नाही. तुला माझ्यावर गावी यावं लागेल. चालेल ना? तू म्हणशील तसं. डॅडी आले वाटतं. येस. नमस्कार. आपण कोण? मला राजूला भेटायचंय. दादा तू? काही नाही, कॉलेजमध्ये तू भेटला नाहीस म्हणून मला इथे यावं लागलं. राजू हे. अगं हा माझा मोठा भाऊ. नमस्कार. तुम्ही दोघं बसा ना, मी आलेच. प्लीज. दादा बस ना. नाही, मला बसायला वेळ नाही. धनूने तुला फीचे पैसे दिले नाहीत म्हणून मी आलोय. हे घे. अभ्यास कसा चाललाय? ठीक, चांगला चाललंय. हे बघ राजू, माझी आणि ताईची सगळी भिस्त तुझ्यावर आहे. आम्हाला तोंड कशी पाडू नकोस, एवढंच सांगायला आलो होतो. चल निघतो मी. अहो निघताय कुठे? आज जेवल्याशिवाय सोडणार नाही मी तुम्हाला. नाहीतर डॅडी मला ओरडतील. हे बघा आलेच डॅडी. डॅडी अगदी वेळेवर आलात तुम्ही. म्हणजे हे राजूचे मोठे भाऊ. वंडरफुल, मार्वलस, ग्लॅड टू मीट यू. बसा ना प्लीज. बरं झालं तुम्ही आलात. बस रे. ठीक आहे. अरे बस रे. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. कशाबद्दल? अर्थात राजू आणि शलाकाबद्दल. शलाका बेटा, यांना काय दिलंस की नाही? आणते ना. हं. आपली या लग्नाला संमती आहे असं समजायचं का आम्ही? आपण गप्प का? नाही, राजू अजून शिकतोय ना. त्याच्या शिक्षणाचं तुम्ही माझ्यावर सोपवा. अहो हल्ली शेवटी शिक्षण म्हणजे काय आहे? पोट भरण्याचं एक साधन. त्याची जबाबदारी मी घेतो. माझ्या कारखान्यात त्याला मी भागीदारच करून टाकतो. मग तर झालं. खरंच? एवढंच नाही, त्याला राहायला बंगला, गाडी, नोकर चाकर सगळं काही मिळेल. बोला आणखी काय काय हवंय? काय नाही, थोडा विचार करायला वेळ हवाय. हो, आता कसला विचार करायचा आहे? नाही, काय आहे की आमची एक बहीण आहे आणि तिचं लग्न झाल्याशिवाय. तिचं कुठे जमलंय का? नाही, खरं सांगायचं तर खटपट चालू आहे. एक मिनिट. चला का? रमेशचं ट्रेनिंग पूर्ण झालं? अहो केव्हाच पूर्ण झाले डॅडी. गुड, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काही लक्षात नाही आलं माझ्या. माझ्या मित्राचा मुलगा आहे. नुकताच इन्स्पेक्टरचा कोर्स पूर्ण करून तो आलाय. हँडसम आहे आणि घरचा श्रीमंतही आहे. एकाच वेळी दोन्ही लग्न उरकून घेता येतील. नाही, पण काही देण्या घेण्याचं. देण्या घेण्याचं काहीही नाही. मग माझी संमती आहे लग्नाला. व्हेरी गुड. मग आता तयारीला लागा. विद्या, दादा अजून मुंबईहून आला नाही. आलो आलो आलो. दादा, हा, राजू भेटला? भेटला ना. तू त्याच्यावर खूप रागवला तर नाहीस ना? रागावलो? असा झापलाय त्याला. म्हटलं तुझं तोंड पाहणार नाही, आमच्या घरात पाऊल ठेवू नकोस. दादा, काय केलंस तू हे? तुला हे अजिबात शोभलं नाही. ए, तुला हे खरं वाटलं की काय? सुमन, ए चुप, रडू नकोस. तुला हे खरं वाटलं की काय? मला माहितीये माझा दादा असं कधीही बोलणार नाही. ए दादा, आता काय काय झालं ते सांग. एक आनंदाची बातमी. कोणती? राजूचं लग्न जमलंय एका श्रीमंत आणि सुंदर मुलीशी. खरं? पण खरी आनंदाची बातमी तर पुढेच आहे. तुझ्या लग्नाची बोलणी करून आलोय मी. पुढच्या आठवड्यात पाहायला येत आहे तुला. ए, काय झालं तुला? हिला रडायला काय झालं? ते तुला नाही कळायचं. वडिलांचं घर सोडून जाताना मुलीच्या जातीला रडू येतं. अरे, हे सांगताना तू का रडतेस? तुला अजून वेळ आहे. म्हणूनच रडतेय. हा?
आम्हाला मुलगी पसंत आहे. रमेश, तुझं काय मत आहे सांग. तुमचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं. कॉंग्रॅच्युलेशन ताई. कसं आहेत सगळं तुम्ही? सगळ्यांची आपली उगाच चौकशी चालली आहे. बिचारे ते फक्त एकला धनु दादा आले आले लाजली बाई ताई. अगं लाजतेस काय, तुझ्यासाठी खास मुंबईवरून आले ते. विद्या, दादा काय चला आता आपली गर्दी कशाला. हो नाही नको नको, म्हणजे मी फार वेळ थांबणार नाहीये. खरं तर मी इकडे ड्युटीवरच आलोय. ड्युटीवर. हो, म्हणजे मुंबईत एक गुंडाची टोळी तुरून फुरून पळाली. त्या टोळीचं वास्तव्य सध्या याच भागात असावं असा आमच्या खात्यात अंदाज आहे. म्हणून स्पेशल ब्रांचचा खास माणूस म्हणून मला तपासासाठी इकडे पाठवण्यात आलंय. म्हटलं आता या भागामध्ये आलोच आहे तर जाता जाता इकडे एक चक्कर टाकून जाईल. अच्छा अच्छा, नाही आम्हाला वाटलं तुम्ही घोड्यावरून आलाय. म्हणजे नाही तुम्ही त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्याला थट्टा करायची सवय आहे. तुम्ही असं करा, तुम्ही चहा वगैरे घेऊन जा. ताई नाही नको, म्हणजे खरं तर तुमची हरकत नसेल तर मी सुमनला जरा एका ठिकाणी घेऊन जातो. म्हणजे माझ्या दूरच्या आत्याचं घर आहे ना तिकडे. आता काय दूरच्या आत्याकडे जा किंवा जवळच्या मामेकडे जा. आता काय ती तुम्हाला फिरायला जायचं का. येणार? जा ना ताई. हा थांबा थांबा थांबा, काय? महत्वाचं राहिलं, पत्रिका द्यायची राहिली. हा. ही पत्रिका लग्नाला सकाळपासून यायचं तुमच्याच. चल. अगं ताई लवकर चपला का चपला का. फाटपटीवर हातपाती नाही ग, मोटरसायकल. तुला जायचं नसेल तर मी जाऊ का त्यांच्यावर. धनु, हा येते येते ताई, चल लवकर. हा, चल लवकर, किती वेळ ते पी करतायत. अगं चल हो पुढे. हा ये, सांभाळू ना भाऊजी. फर्स्ट स्टेप इन इंडिया सिटी. हा सावकाश सांभाळून ग. हा शाबाश. हा जा. हा घट्ट पकड. सीट. अरे अशा गावस्करच गोळून तू. अरे बाबा, गेला. ताई सांभाळून. टाटा भाऊजी. हा, गेले. बहिणी बरं नाही तुला म्हणजे ए चक्कर वगैरे येत नाहीये ना, किंवा उलट्या वगैरे. नाही तसलं काही नाही. ए मग काय होते तुला. वहिनी अगं बोल ना. ताई तुमच्या आईनं दिलेल्या बांगड्या काय झालं, त्या हरवल्या तर नाहीस ना वहिनी. नाही. मग ताई त्या बांगड्या खोट्या निघाल्या. काय. होय ताई, त्या बांगड्या खोट्या निघाल्या. सोनाराने पॉलिश सुद्धा करायला घेतलं नाही. वहिनी खोटे. वहिनी तू माझी थट्टा तर करत नाही ना. बोल ना वहिनी. अहो पण काय झालं ताई. राजू वहिनी म्हणते त्या बांगड्या खोट्या आहेत म्हणून. काय. असं मी नाही, सोनार म्हणतोय. अगं मग तू दुसऱ्या कुणाला तरी जाऊन विचार. अनेक ठिकाणी जाऊन खात्री करून घेतली मी. या बांगड्या खोट्यात. चला का अशी चिडू नकोस. चिडू नको तर काय करू. आज या बांगड्यांमुळे सगळीकडे माझी नाचक्की झाली. आणि तू म्हणतो चिडू नको, ओढू नको. माझं ऐकून तर घेशील. काही बोलू नकोस रे तू. बोलू नकोस का. हे बघ, मला त्याचा खुलासा व्हायलाच हवा. त्या बांगड्या तू कुठे घेऊन गेली होती. बास, यापुढे मला एक शब्दही बोलायचं नाहीये. हे काय वातावरण तापलेलं दिसतंय. ताई तू का रडतेस. दादा, ताईच्या बांगड्या खोट्या निघाल्या. काय खोट्या निघाल्या. कसं शक्य आहे. होय, तुम्हीच बघा आता. दादा तूच सांग, आईने दिलेल्या त्या बांगड्या खोट्या कशा असतील. नाही माझा नाही विश्वास बसत. मग मी खोटं बोलते. तसं नाही ग, पण कोणीतरी बदलले असतील कदाचित आपली थट्टा करण्यासाठी. किंवा सखू. ए सखू. माझं नाव घ्यायचं काम नाही. मी त्या बांगड्यांना हात बी लावला नाही. मग त्या बांगड्या बदलल्या कशा. बदललेल्या मुळीच नाहीयेत. ज्या बांगड्या तुम्ही मला घातल्या त्याच ह्या बांगड्या आहेत. आणि केवळ तुम्ही मला घातल्या होत्या म्हणून मी त्या अजूनही घातल्यात. समजलं. चला का नीट आठवून बघ. नीट आठवून बघण्याची गरजच नाही मला राजू. पहिल्या सेकंदापासून मला संशय होता की या बांगड्या खोट्या. अरे सोन्याच्या वस्तू काय मला नवीन नाहीयेत. भातुकलीच्या खेळात सुद्धा मी खऱ्या सोन्याच्या बांगड्या वापरल्यात. केवळ पॉलिश करण्याच्या निमित्ताने मी खात्री करून घेतली की या बांगड्या खोट्या आहेत.
पण आमच्या आईने मरताना दिलेल्या बांगड्या आहेत त्या. मग तुमच्याही मरताना खोटं बोलली असेल. तू माझ्या अंगावर हात उगारलास राजू. का तुमचे पिता उघडं पडलं म्हणून? तुमची आई तुमची ताई खोटी ठरली म्हणून? आता गापशा जरी बोललीस ना तर घरातून हाकलून देईन तुला. राजू तेवढी तसदी घेण्याची गरज नाहीये. मी स्वतःच जाईन माहेरी आणि ह्या घ्या तुमच्या ताईच्या बांगड्या. घाला तुमच्या ताईच्या हातात, नाही तर स्वतःच खालून बसा. ए राजू, राजू अरे बॅग घेऊन कुठे निघालास? मी आणि शलाका मुंबईला जातोय. मुंबईला? असं अचानक? बरं, परत कधी येणार? कधीही नाही. म्हणजे आम्ही हे घर सोडून चाललोय दादा. राजू राजू वेडेपणा करू नकोस. चल आज चल. राजू, असं वडील भावावर चिडतात का? हे बघ, आज तुझा वाढदिवस आहे ना, दे ती बॅग दे इथे. राजू आपल्याला उशीर होतोय. दादा बाजूला हो. राजू माझा ऐक, अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस. शलाका, अगं स्वतःचं घर असं कोणी सोडून जातं का? स्वतःच घर म्हणे. इथं ताई खरीच कुणाचंही पान हलत नाही. मग मी जाते घरात ना. ताई, हवं तर मला कुठेतरी अनाथ आश्रमात नेऊन ठेवा, पण तुम्ही दोघं जाऊ नका. राजू राजू आज मी तुझ्यासाठी काय काय केलंय. आज तुझा वाढदिवस आहे ना. हे बघ, दादाने तुझ्यासाठी मिठाई सुद्धा आणले. अरे आपण साजरा करायचा आहे ना तुझा वाढदिवस. राजू, दादा जाऊ दे त्याला. शेवटी तुमच्यासारख्या भावंडाचं प्रेम मिळायला लायकी लागते. आता हे आले टिकोजीराव आमची लायकी दाखवायला. या घराला आग लावली आहेस तू. दादा आणि ताईकडे बघून गप्प बसतोय, नाही तर तुला चांगला धडा शिकवला असता. चल राजू, अरे असल्या गावंढ्या लोकांच्या नादी का लागायचं. चल लायकी दाखवतात, स्वतःची लायकी बघा. राजू 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 मागे फिर. राजू अरे कोणीतरी अडवा रे त्याला. राजू तुला आपल्या आईची शपथ आहे. राजू दादा धनू कोणीतरी अडवा रे त्याला. राजू मामनजी, मी बघा तुमच्यासाठी काय काय केलंय. वा 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 वा, वडे भजी शिरा. तुझ्या बापाच्या खानावळ आहे का? हा नाही, मी की नाही खास तुमच्यासाठी बनवलंय. हो का? माझी पहिली सुने माझी अशीच सेवा करायची. बर मामांजी, पहिली सून काय करता? मला थापा मारता काय? थापा? विचार पोपटाला. काय रे पोपटा, मी थापा मारतो का? हो. ठीक आहे, थापा तर थापा. ती मारून आल्यानंतर कळेल तुम्हाला. माहेरी गेलीये का? कधी येईल साधारण? एवढं नाही, यायला हवी होती. मामांजी, कोण आली का बेटा? अगं ये बेटा ये. मी तुझीच वाट पाहत होतो. नमस्कार करते हा मामांजी. आशीर्वाद बेटा, सुखी हो. मामांजी, हा. हे कुठे गेले हो? हे म्हणजे कोण धनू आहे ना, त्याच्याबद्दल मला काहीही विचारू नकोस. म्हणजे अगं तू गेल्यावर त्याचे काय एक एक धंदे चालू आहेत तुला माहित आहे का? सांगायला देखील लाज वाटते मला. राखू, हे कुठे गेले रे? हे कोण तुमचे हे? अरे असं काय करतोस? हे म्हणजे धनुशेठ. मला काय डप? अहो अहो कुठे आहात तुम्ही? अहो 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 ऐकलत का तुम्ही? मामांजी, हा? ही बाई कोण हो? हा. पोपट, आता सांग ही कोणती? मी. राघू, तू लग्न केलंस की काय? हो बाई, काय म्हणताव काय? राघू, तू तर म्हणत होतास कोण नवीन सून नाहीये म्हणून. मग कोण? मामांजी, हा काय प्रकार आहे सगळा? ही बाया म्हणते की मी धनुची बायको आहे म्हणून. काय? हं. अगं अगं एक टवळे, मला म्हणते तुला येऊ दे त्या धनुला. तुलाही दाखव दे आणि त्यालाही दाखव दे. माझा योगा काय ते. अरे काय चाललंय काय? धनी धनी नाही ग, धनु धनु. धनी कोण ग तू? काय? आबा, ती मरू दे, तू कोणते सांगा ती. मी कोण? हो. मामांजी. आणि इथे कुठे मामाजी तेव्हा ते तक्क्याखाली लपायला चालले आहेत. या माझ्या मागणं तुम्हाला दाखवतो. बाबा बाबा आधी तक्क्याच्या बाहेर या आणि किशोरीला सांगा ती कोण आहे ती. ही तुझी बायको. काहीतरी बोलू नका. अहो हिला मी पाहिलं सुद्धा नाही. ती माझी बायको कशी असेल? लहानपणीच लग्न झालं होतं तुमचं. अहो ती मुंज होती. मुंजीच्या आधी.
काहीतरी बडबडू नका किशोर हे सगळं खोटं सांगतायत. नाही माझ्याकडे पुरावा आहे. दाखवा. मी पुराव्याशिवाय बोलत नसतो. दाखवा ना. हा बघ पुरावा. हा बघ खोटं फोटो. हा घ्या पुरावा. आणखी काय आता बोलायचंय? मी चालले माझ्या घरी. किशोरी हा माझा फोटो आहे. हा तुझाच फोटो आहे. मग यात मी तुमच्यासारखं कसं दिसतो? म्हणजे काय मी तुझा बाप आहे. तू माझ्यासारखा दिसणार. काहीतरी बडबडू नका. किशोरी किशोरी हे आहे का किशोरी? चाल पोपट तू हो तुझ्या पिंजऱ्यात. रागू म्हणा तवा जाईन. बरं रागू तर रागू चालणे घेतात. हा जातो वरडू नका. घसका फिरायची पाली आणली नाही. शेठजी हा? कशी वाटली माझी छान acting? छान छान. मग पैसे देताय ना? पाय पैसे पैसे काय तुम्ही लोक पैसे पैसे कसे काय मागवतात तुमच्याकडून. चले गे. हे काय हा फक्त 5 रुपये? हा. तुम्ही म्हणालात की 5.50 देईन म्हणून. हो का 5.50 म्हणालो होतो का मी. मग? मी विसरलोच होतो. हे घे 5.50. हे काय हो. फक्त 5 रुपये 50 पैसे? हा अगं 5.50 म्हणजे 5 रुपये 50 पैसे. 5 रुपये 50 पैसे हा. घाला तुमच्या मड्यावर हलकट मेले. किशोरी 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 माझं ऐक. मला काही एक ऐकायचं नाहीये. 1 नंबरचा दगाबाज आणि लफंग आहेस तू. अगं नाही का माझं ऐक किशोरी. मला काही एक ऐकायचं नाही सांगितलं ना मी तुला. तुझं लग्न झालं असताना एकतर तुम्हाला फसवून इथे आणलंस. नशीब माझं की मी तुझ्याशी लग्न नाही केलं अद्याप. अगं माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या बापानं त्या बाईला पैसे देऊन तिला इथे आणलंय. अगं त्याशी माझा काही संबंध नाही. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. हे घे तुझं खोटं मंगळसूत्र आणि किशोरी. चालले मी. किशोरी. प्रतीक्षा. ए, किशोरी. हात लावू नको मला सांगितलं ना. अगं किशोरी माझं सोड ना ऐक. मला. किशोरी किशोरी माझं ऐक गं किशोरी. ते किशोरी मला घ्या. किशोरी एक दिवस गळ्यात नाही खरं मंगळसूत्र घातलं तर बापाचं नावच सांगणार नाही. नानूशेठ अहो धनुशेठ घर सोडून निघालेत बघा. बॅग भरून चाललेत. काय ते बघा. धनु खबरदार माझं नाव घेतलं तर मेलाय तुमचा धनु. मी चाललो घर सोडून. कुठे त्या दळभद्री श्यामकडे. कुठेही मसनात जाईन. तुम्हाला काय करायचंय? ठीक आहे जा तू जा. पण ज्या लोकांनी तुला फितवलंय ना त्या लोकांना मी सुखाने जगू देणार नाही. स्वतःच्या मुलाला जगू नाही दिलं तर लोकांना तुम्ही काय देणार? येतो राघो. नका धनुशेठ आता खुल्यासारखं करू नका. त्याला चला का बेटा हं? मी जरा बाहेर जाऊन येतो. आता संध्याकाळचे कुठे चालला डॅडी? एक महत्वाची मीटिंग आहे. मला माहितीये तुमची महत्वाची मीटिंग काय आहे ती. माहिती आहे ना. मग झालं तर ऐका डॅडी आता काय. त्या मीटिंगला तुम्ही राजूलाही बरोबर घेऊन जा. नको नको तिथे खूप मोठे मोठे उद्योगपती येणार आहेत. मला माहितीये आणि तिथे काय उद्योग करणार आहेत हेही मला माहितीये. शला का मला वाटतं तू उगाच डोक्याला ताप करून अहो. देतेस. अगं खरंच मी मीटिंगला जातोय. ठीक आहे जा तुम्ही. थँक्यू डिअर. आणि हो मला यायला खूप उशीर होईल तेव्हा तू आणि राजू दोघेही जेवून घ्या. डोंट वेट फॉर मी. चल ओके. राजू तासाभराने तू मी सांगते त्या पत्त्यावर जा. कशाला ग. डॅडींची अर्जंट मीटिंग कशी चालली ते बघायला. ओके ठीक आहे.
तेव्हा उसाच्या चरकात टाकून ते माणसानं चांगलं पिळून काढायचं असतं. खेळ. ताई सुमन ताई अगं तुझा खोकला वाढत चाललाय. नाही रे, आता बरं आहे. दादा, तुझा कामावर. तू आधी औषध घे बघू. अरे थांब, मी ना वैद्याकडनं काढा आणलाय. सुमनला लवकर बरं वाटेल बघ. घे. विद्या, किती त्रास घेतलास का? अगं साधा खोकला तर आहे. साधा असला तरी खोकला आहेच ना. घे. अगं कुठलाही आजार सुरुवातीलाच निपटून टाकावा, म्हणजे मग त्रास होत नाही बघ. थांबा, पाणी देते. किती काळजी करतेस का तू माझी? तू आता माझ्या दादाशी आपलं लवकर लग्न करून टाक. हा, लग्नाची टाळी एका हाताने वाजत नाही सुमन. दादा, हं? तुझं काय म्हणणं आहे यावर? हे बघ, त्या बाकीच्या गोष्टींचा विचार आपण नंतर करू. तू आधी आराम कर बघू. बर. घे पाणी घे. चल मी जातो. हं? सुमन, सुमन तू पड पाहू. मी संध्याकाळी येईन हा परत. पड, विश्रांती घे. बोल. ताईच्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं? माझा नाच सोड तू विद्या. मी कंगाल कर्जबाजारी माणूस आहे. विद्या, माझ्या या घरात तुला काडीत काही सुख मिळणार नाही. आणि मला त्याची पर्वा नसेल तर? तरी सुद्धा तुला दुःखी करण्याचा मला अधिकार नाही. पण मग आता दुसरं काय करतोयस? विद्या, माझा नाईलाज आहे. ठीक आहे, मग मी सुद्धा नाईलाज म्हणूनच सांगते. माझे बाबा माझं लग्न जमवण्याची जोरदार खटपट करतायत, आणि म्हणून म्हणून काय? म्हणून मी हे गाव सोडून जाते श्याम. विद्या, इथे राहणं मला असह्य झालंय बघ. मुंबईला माझी एक मैत्रीण आहे, ती मला कुठेतरी नोकरी मिळवून देणार आहे. विद्या, अगं ताईची जबाबदारी जर माझ्यावर नसती ना, तर मी तुला अशी. जाऊ दे रे, तुझ्याशी लग्न करणं माझ्या नशिबातच नव्हतं बघ. येते मी. काय मजा आला की नाही? डॅडी, Oh, my dear daughter. अँड माय डिअर वाईफ. राजू, तू आज सुद्धा दारू पिऊन आलास? आज त्याला काय बोलायचं नाही. तो जिंकून आलाय, जिंकून. राजू, तू जुगार खेळायला लागलास? खेळायला लागलोय? अगं एक्सपर्ट झालोय मी. डॅडी, डॅडी, काय केलं तुम्ही माझ्या राजूचं? काय केलं? त्याला मी माझ्या पातळीवर आणून बसवलाय. पार्टनर आहे तो माझा, पार्टनर. पार्टनर इन एव्हरीथिंग. येस, पार्टनर इन एव्हरीथिंग. नाही डॅडी, डॅडी, तुम्ही माझ्या राजूला बिघडवलं. तुम्ही बिघडवलं डॅडी. तुम्ही त्याला दारुडा जुगारी बनवलं. आणि राजू, तू, अरे तू एवढा सुसंस्कृत सुशिक्षित मुलगा, अरे तुला शोभतं का? का नाही शोभत? वडील दादाचा अपमान करणं शोभत, आंधळ्या बहिणीला ढकलून देणं शोभत. मग हे का नाही शोभत? का नाही शोभत? बोल. यू स्टुपिड वाईफ. माझी नशा कमी करून टाकलीस तू. कम ऑन डॅडी, वन फॉर आवर बेड. राजू, One for the bed. Yes, yes. One Come more, on. one Yes, for one the for bed. bed. Come on, let's. दादा, इकडे तरी थांबा. थांबा ना. चालू शेठ, तुम्ही तरी सांगा यांना. थांबा ना. थांबा ना.
हे काय चाललंय? तुम्ही सामान का बाहेर फेकताय? दादा दादा बरं झालं तू आलास. अरे अरे बघ ना काय चाललंय केव्हाच. दादा तू नानू शेटकडे घर गहाण टाकलं होतंस. दादा दादा बोल ना. दादा तू गप्पा का बोल ना. बोला ना दादासाहेब, गप्प का गहाण खत वाचून दाखव तुमच्या लाडक्या ताईला. नानू शेठ, तुमच्यासारखा उलट्या काळजाचा माणूस मी कधी पाहिला नाही. हा, चोराच्या उलट्या म्हणतात त्या याच. आमच्याकडून भिका मागून पैसे उचलायचे आणि फेडता नाही आले म्हणजे आमच्याच नावाने शंक करायचा. तुझ्या बापाने सुद्धा हेच केलंय. बापाचं नाव काढू नका नानू शेठ. का काढू नको? तुझ्या बापाने माझे हजारो रुपये बुडवलेत आणि मरताना असाच रुबाबात बोलला होता. काहीतरी खोटं बोलू नका. मी खोटं बोलतोय? मी? अरे अख्खा गाव साक्ष आहे. तुझा बाप खोटा होता, तुझी आई खोटी होती आणि म्हणूनच तुम्ही दिलेल्या बांगड्या सुद्धा खोट्या निघाल्या. नाही नाही मला नाही ऐकवत आहे. नानू शेठ, आत्ताच्या आत्ता इथून चालते वा, नाही तर नरडीचा घोट घेईल मी तुमच्या. माझ्या गळ्याला हात घालतोस बघता काय? द्या फेकून रस्त्यावर. नानू शेठ, नानू शेठ. दादा दादा माझी शपथ आहे तुला. नानू शेठ आम्हाला आम्हाला फक्त एका आठवड्याची मुदत द्या. मी मी मुंबईला जाऊन राजूला भेटते. तो नक्कीच काहीतरी व्यवस्था करेल. नानू शेठ या या आंधळीचं एवढं तरी ऐका. मी मी पाया पडते तुमच्या. ताई, ताई, दादा ताई काय बोलतोस तू? दादा तू तू मला मुंबईला घेऊन चल. मला मला आत्ताच्या आत्ता मुंबईला घेऊन चल. मला राजूला भेटायचंय दादा. ते दे इथे. हा. तुला भूक लागली असेल ना, मी काहीतरी खायला घेऊन येतो. हा, शेठजी, काय काम असेल तर सांगा ना. बोझा उठाएगा? हा उचलेन. क्या लोगे? तुम्ही द्याल ते? बाद में लफड़ा नहीं मांगता है. नाही. चल उठा. हाँ. उस बिल्डिंग में चल. हाँ. वो बिल्डिंग. हाँ. चल संभाल के संभाल के. नाजुक चीज है ना. चल. कोण आहे? गावाकडून आलात वाटतं. कुठल्या गावचे? आपण कोण? मी किसन. समोरच माझं हॉटेल आहे. चला येतं चहा प्यायला. हं? माझ्या दादाला विचारा. तुमचा दादा ना, तो बघा माझ्या हॉटेलात बसलाय. तो बघा. मला दिसत नाही. अरे रे रे, चला मी तुम्हाला चाय पाचतो. हं? नको. माझा दादा आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अहो तुमच्या दादाकडेच घेऊन येतोय. कुठे गेले? अहो, तुम्ही तुम्ही माझ्या ताईला पाहिलं? नाही हो. श्याम दादा, श्याम दादा कुठे होती ती? इथेच होती. हो हो, आंधळी होती. श्याम दादा, धनु, तू इथे कसा? धनु, अरे आपली ताई. काय झालं सोमा ताईला? काही नाही रे, मी त्याला देवाच्या पायरीवर बसून गेलो. हा. परत आलो तर तर मग? ती तिथे नव्हती रे. दादा दादा माझा ऐक. तू टॅक्सीत बस. तू काही काळजी करू नकोस. मी शोधून काढेन तिला. चल चल दादा. अहो, बाई माणसाशी कसं बोलायचं तुम्हाला समजतं का? सॉरी सर. ताई, माफ करा. तुम्हाला कुठे लागलंय का? नाही साहेब, मी ठीक आहे. कुठून आलात तुम्ही? कुठे जायचंय तुम्हाला? साहेब माझ्या मागे एक मवाली लागलाय. मी आणि माझा भाऊ मुंबईत नवीन आहोत. माझ्या भावाची आणि माझी ताटातूट झालीये. मी केव्हाची त्याला शोधते. काही काळजी करू नका. मी सर्वतोपरी मदत करेन आपल्याला. साहेब बाहेर महापौर आले. नमस्कार. इन्स्पेक्टर, माझ्यावर एक मुलगी आहे. बिचारी आंधळी आहे. तिची आणि तिच्या भावाची ताटातूट झाली आहे आणि मी तिला या ठिकाणी घेऊन आलोय. तिला मदतीची आवश्यकता आहे. तिला मदत करा. कुठे आहे ती?
अरे घेऊन या तिला कोणीतरी. सावकाश सावकाश बाई. सुमन कोण? म्हणजे तुम्ही या मुलीला ओळखता? महापौर साहेब, ही माझी वागदत्त वधू आहे. दुर्दैवाने आमची ताटातूट झाली होती, पण आता तुमच्यामुळे पुन्हा मलाही सापडली. चला, माझ्या श्रमाचं चीज झालं. तुम्ही काही काळजी करू नका साहेब. आता याची सगळी जबाबदारी माझ्यावरती. गुड. ऑल द बेस्ट. ताई, मी येतो. सुमन, सुमन असं काय करतेस? मी रमेश. रमेश, मी चुकीच्या ठिकाणी आले. सुमन, थांब सुमन, थांब. सोडा मला. माणुसकी नसलेल्या माणसाकडून मला कुठलीही मदत नकोय. हे बघ, माझं ऐकून तर घे. हे बघ, माझा खरंच काही दोष नाहीये. म्हणजे पप्पाने मला सांगितलं की तू जिवंत नाहीयेस म्हणून. खरं आहे ते. मी आता जिवंत असून नसल्यातच समय. त्या प्रसंगानंतर रोज रोज एक मरणच मरत आले मी. असं म्हणू नको सुमन. जाऊ द्या मला. माझा दादा मला शोधत असेल. मी सापडले नाही म्हणून वेळा पिसा झाला असेल. मी शोधून काढीन तुझ्या दादाला. मी शोधून काढीन. पण तू कुठे जायचं नाहीस. तू आता माझ्या बरोबर यायचंयस. कुठे? माझ्या घरी. पप्पा, तुम्ही खोटं बोललात. आई पप्पाने आपल्याला खोटं सांगितलं होतं की सुमन जिवंत नाही म्हणून. ही बघा, ती सुमन जिवंत आहे. ती दोन्ही डोळ्याने आंधळी झाली. तिच्या सगळ्या कुटुंबाची वाताहत झाली. आणि या सगळ्या गोष्टीला आपण सगळे जबाबदार आहोत. आपण म्हणण्यापेक्षा पप्पा तुम्ही जास्त जबाबदार. तुम्ही. पण रमेश, हे केवळ मी तुझ्या भल्याकरता केलंय. माझं भलं माझ्यासाठी ज्या मुलीने आपले डोळे गमावले त्या मुलीशी लग्न करणार होतं. पण तुम्ही खोटं बोललात. नुसतं खोटं बोलून थांबला नाहीत, तर तुम्ही शलाकाला तिच्या वडिलांना सुद्धा तुमच्या कटामध्ये सामील करून घेतलं. अरे, पण त्यावेळेला तुम्ही खोटं बोलत नसतात ना, तर त्याच वेळेला तिच्या डोळ्यावरती उपचार करून तिला मी बरं केलं असतं. तिच्या भावंडाची वाहतात झाली नसती. आता तुमची चूक मी सुधारणार आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे. मी. रमेश, तुला वाटतं तितकं हे सगळं सोपं नाहीये. मला माझे निर्णय घेऊ देत. माझा ऐका रमेश. सुमन, अगं बाई. सुमन, काय झालं हिला? अरे बघ तरी. सुमन. हा ताईचा फोटो मीच काढला होता. ए दादा, अरे तू अजिबात काळजी करू नकोस. मी आकाश पाताळ एक करून ताईला शोधून काढीन. ते भांगडे खोटे नाहीयेत. ते भांगडे खोटे नाहीयेत. ते भांगडे खोटे नाहीयेत. डॉक्टर, हे बरं होणं आवश्यक आहे. जरूर. एक मिनिट जरा. हे पहा, तिला असलेल्या मानसिक तणावामुळं आणि डोक्याला लागलेल्या गंभीर जखमीमुळं बराच रक्तस्राव झालेला आहे. बहुधा ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता आहे. तेव्हा 48 तास तिला ऑब्झर्व करावं लागेल. डॉक्टर, काय करा, पण प्लीज तुम्ही तिला बरं करा. प्लीज. मी माझे प्रयत्न करीत आहे, पण तिच्या गंभीर जखमीमुळे जरा कोणी जवळचं नातेवाईक असेल तर बरं. हो, नातेवाईक आहेत. मी त्यांना आणण्याची व्यवस्था करतो. तुम्ही प्लीज त्याची काळजी. आय डू माय बेस्ट. सिस्टर, येस डॉक्टर. तुम्ही जरा हिची काळजी घ्या. मी जरा सिटी स्कॅन आणि एक्सरे रिपोर्ट बघून येतो. ओके डॉक्टर. हॅलो, मी शलाका बोलतेय. हॅलो शलाका. हॅलो. मी रमेश बोलतोय. रमेश? हो, राजू आहे? नाही, राजू नाहीये. ठीक आहे, तू आला की त्याला सांग की त्याची बहीण हॉस्पिटलमध्ये. काय? ताई हॉस्पिटलमध्ये? कुठल्या? नीलम हॉस्पिटल. पी हा ताईचा फोटो समोर ठेवून पी. अरे ज्या ताईने स्वतःच्या बांगड्या घाण टाकून तुझ्या फीचे पैसे दिले त्या ताईच्या फोटो समोर पी. आणि त्याने समाधान होत नसेल तर हा दादाचा फोटो. अरे या माणसानं तुझ्या लग्नासाठी स्वतःचं राहतं घर सुद्धा गमावलं. पी त्याच्या फोटोला साक्ष ठेवून पी. आणि इथे बघ, ही आई. अरे दादाने तिला मरताना तुला शिकून सावरून मोठा करण्याचं वचन दिलं होतं तिला. अरे तुमच्यासाठी खस्ता खात ती गेली रे. त्या आईच्या फोटोला साक्ष ठेवून पी. मग तुला चांगली नशा चढेल. अरे थांबलाच का? कम ऑन नाउ, गो अहेड अँड चीअर्स. नाही.
म्हणून तू इकडे? होय साहेब, इथे मी कंप्लेंट दिली होती ताई हरवल्याची. हो नाही, तिची काळजी करू नकोस. तिला मी माझ्या घरी घेऊन गेलो होतो, तिकडे तिला चक्कर आली म्हणून मग तिला नीलम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली. म्हणजे सुमताई तुम्हाला सापडली? हो, पण तिचा दादा कुठे सापडत नाही. तो माझ्या घरी आहे. तो बिचारा काळजीत असेल. मी असं करतो, त्याला इथेच पाठवतो आणि विद्यालय निरोप देतो आणि किशोराला घेऊन मी हॉस्पिटलला येतो. बरं साहेब. राजू, राजू, अरे ताईला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. काय? होय राजू. ताई हॉस्पिटलमध्ये? हो, आणि ती खूप गंभीर आहे. आपण दोघांनी केलं पाहिजे. अरे दादाचे कुठे पत्ता नाही. चल ना. कोणत्या तोंडाने जाऊ मी तिकडे? माझ्यामुळे त्यांच्यावर ही पाळी आली आहे. कोणत्या तोंडाने जाऊ? नाही राजू, नाही नाही राजू, नाही जाऊ please शकत मी ऐकून घे त्यांच्या माझं. इकडे. राजू, नाही आपण त्यांना दोघे तोंड जाऊया, दाखवू शकत please, मी. राजू. राजू, अरे काय करतोस तू हे? सोड मला. माझ्यामुळे माझ्या भावंडांवर ही दुर्दशा आली आहे. मी जगायला लायक नाहीये. नाही नाही राजू, ह्यात तुझा काही दोष नाही. सगळा दोष माझा आहे. अरे मीच खरं तर आत्महत्या करायला हवी. मीच त्या गरीब मुलीला नाही नाही तसं छळलं. तुला घरातून बाहेर काढण्यासाठी मीच दुष्टपणाने वागले रे. आणि ताईच्या सोन्याच्या बांगड्या सुद्धा मीच बदलल्या होत्या. तू? होय राजू, आईनं ताईला दिलेल्या सोन्याच्या बांगड्या मीच बदलल्या. नाही, माझा विश्वास बसत नाही. ह्या बघ त्या बांगड्या राजू. काय? सोनाराकडे जाताना मीच त्या बदलल्या होत्या. मुद्दाम भांडण उकळून काढण्यासाठी, तुला भावंडांपासून तोडण्यासाठी. आमच्या कुटुंबाचा घात तूच केलाय. सुमन, सुमन पाहिलंच कोण आलंय? तुझा दादा आलाय. दादा, ताई, दादा, राजू पण आलाय? नाही, मी शलाकाला फोन केला होता पण ताई कशी आहेस तू? तनु दादा, तू आलास? ताई, अगं मी एकटाच नाही, माझ्या बायकोला पण घेऊन आलोय. माझी ताई ताई सांगतो ना, ते हीच माझी ताई. ताई नमस्कार करते. असू दे, असू दे. ताई, राजू, राजू, खरंच तू आलास? अरे मी तुझीच वाट पाहत होते रे. होय ताई, मी आलोय ताई. राजू, त्यात वहिनी कुठे? नाव काढू नकोस तिचं. तिनेच आपल्यात भांडणं लावली. खोटारडी आहे ती. तिने खऱ्या बांगड्या खोट्यात असं सांगून या या बघ त्या खऱ्या बांगड्या. म्हणजे आईने दिलेल्या बांगड्या खऱ्याच होत्या ना राजू? राजू, राजू, तू सांग म्हणजे माझ्या आयुष्याला लागलेला हा डाग धुवून निघेल. होय ताई. त्या बांगड्या खऱ्या आहेत. तू खरी आहेस. खोटे होते आम्ही दोघं. माझी बायको आणि तिच्या दादाचं बहिणीचं प्रेम मिसळणार मी. देवासारख्या दादाचं प्रेम लाथाडणारा मी कृतज्ञ भाऊ. राजू, काही झालं तरी तू आमचा धाकटा भाऊ. नाही दादा, भाऊ म्हणून घ्यायला सुद्धा लायक नाहीये मी. सख्या बहिणीच्या आणि भावाच्या आयुष्याच्या लचके तोडणारा राक्षस आहे मी. राजू, असं काय वेड्या सर? झालं गेलं विसरून जा राजू. हो राजू, आम्ही विसरलोय, तूही विसरून जा. कसं विसरू धनू? कशी क्षमा मागू? क्षमा मागायला तोड नाही ताई आम्हाला. आणि हे तुझं काळं तोंड टाकवायची गरज सुद्धा नाही. तुझी सावली सुद्धा माझ्या ताईवर पडता कामा नये. चालते हो इकडून, चालते. राजू, 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 असं बोलू नकोस आहे. 7 पावलं तुझ्याबरोबर चालून ती आपल्या घरात गृहलक्ष्मी म्हणून आली. वहिनी, वहिनी इकडे. या बांगड्या मी तुझ्या हातात चढवते. ताई, नाही ताई, या हातात बांगड्या नकोत. तोडून टाकले पाहिजे ते हात. जाळून टाकले पाहिजेत. होय, तू मला कोणती शिक्षा करू शकतोस. मी तुमचं घरच काय, पण हे जग देखील सोडून जायला तयार आहे. वहिनी, पण एकदाच ताईनं, दादानं आणि तुम्ही सगळ्यांनी मला क्षमा केली असं ऐकू दे प्लीज राजू. नाही, तुला क्षमा नाही. राजू, माझा ऐक राजू, मोठ्याने लहानांना क्षमा करायला हवी. आणि पश्चातापाशिवाय दुसरी शिक्षा नाही राजू. राजू, राजू, तुला माझी शपथ आहे. ताई, तू वहिनीला पूर्वीसारखे आपलेच म्हण.
होय ताई, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही. राजू, दादा दादा, विद्या कुठे असेल रे? नाही, विद्या मला भेटली होती, तिला मी कळवलं. सुमन, विद्या, मी आलीये ग. बरं झालं तू आलीस. आता मात्र माझ्या दादाची काळजी मिटली. कसली काळजी सुमन? आयुष्यभर दादाने आम्हा भावंडांच्या सुखाचा विचार केला. त्याने कधी स्वतःच्या सुखाचा विचार केलाच नाही. आणि म्हणून तूही जन्मभर दुःखी राहिलीस. दादा, विद्या, मी तुमचं लग्न या डोळ्याने पाहू शकणार नाही. ताई, पण मी मनोमन पाहते तो आनंदाचा सोहळा. सनई वाजते, मंडप सजतोय, तुमचं लग्न लागतंय आणि मी अक्षता टाकते. नाही सुमन, सुमन तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही सुमन. हे बघ, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. मी तुला सुखात ठेवीन सुमन. प्लीज सुमन, सुमन, सगळ्यांना सुखी केलंस, मला मात्र दुःखात लोटून ठेवलं. नाही ताई.